आयुष्य रॅली भक्ती संध्येचा कार्यक्रम 28 वर्ष सातत्याने चालू आहे आणि गेल्या काही वर्षापासून अहिंसा सप्ताह साजरा केला जातो। या अहिंसा सप्ताहामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सर्व जैन समाजाचे जे संघ आहेत, ते श्रावक संघ असतील, मूर्तिपूजक संघ असतील, इतर सगळ्या संस्था असतील, या संस्था आणि संघांच्या माध्यमातून या आठवड्याभरात अनेक कार्यक्रम घेतले जातात। त्यामध्ये सामाजिक कार्यक्रम असतात, आरोग्यविषयक कार्यक्रम असतात, धार्मिक कार्यक्रम असतात, प्रबोधनात्मक कार्यक्रम असतात। यावर्षी असे या 7 दिवसामध्ये 40 कार्यक्रम आणि 40 कार्यक्रम वेगवेगळ्या शहरामध्ये, वेगवेगळ्या उपनगरामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी या महासंघाच्या विविध संस्थांच्या वतीने घेतले जातात। ही सगळ्यात विशेषता आहे। मला असं वाटतं पुण्यात सुद्धा असा महासंघ नाही की ज्या महासंघाच्या वतीने इतर संस्थांचे कार्यक्रम आम्ही त्या अहिंसा सप्ताहामध्ये इन्क्लूड करतो। पुण्यामध्ये जे महासंघ आहे त्या दिवशीचा मोठा कार्यक्रम होत असतो। आम्ही गेली 7 दिवस सप्ताह 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत प्रत्येक शहराच्या भागामध्ये तुम्हाला आश्चर्यासारखं वाटेल की त्यामध्ये आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि सातत्यानं गेली कित्येक वर्ष चालू आहेत आणि त्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही। आम्हाला सगळ्यात पत्रकार बांधवांचं या ठिकाणी आभार मानतो की आमच्या या सगळ्या अहिंसा सप्ताहाच्या कार्यक्रमात भगवान महावीर जयंतीच्या दिवशीचा अहिंसा पुरस्कार असेल, अहिंसा रॅली असेल आणि भक्तिगीत स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ असेल, त्या दिवशी भक्ती संध्येचा कार्यक्रम असेल, या सगळ्या कार्यक्रमाला अगदी चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी दिली जाते। आपण भरपूर प्रसिद्धी देतात आणि त्यामुळे समाजामध्ये याची जाणीव होते की हा महासंघ गेली 28 वर्ष सातत्यानं काम करत आहे। यावर्षी अशा पद्धतीचे वेगवेगळे कारण अहिंसा पुरस्कार सुद्धा आहे। अहिंसा पुरस्काराची सेपरेट प्रेसरूट आपण देत आहोत वेगवेगळ्या वर्षाप्रमाणे, कारण त्याच्यामध्ये ज्यांना पुरस्कार देणार आहोत त्यांचे फोटो आपण देत असतो। आतापर्यंत वेगवेगळ्या महानुभावांना आपण अहिंसा पुरस्कार दिलेले आहेत। तुम्हाला माहिती असेल, आपण अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार, नंतर MITचे हे विश्वनाथ कराड असतील, त्यानंतर मागच्या वर्षी डॉक्टर रामचंद्र देखणे, नंतर पोपटराव पवार, देवगिरी महाराज, राम मंदिराचे कोषाध्यक्ष मागच्या वर्षी डॉक्टर श्रीपाल सबनीस, अशा अनेक लोकांना आपण हे पुरस्कार दिलेले आहेत। उल्हादादा पवार यावर्षी तसे पुरस्कार आहेत, पण मी ते आता सांगितलं आहे आपल्याला सरप्राईज, ही वेगळी बातमी, सरप्राईज बातमी असेच यावर्षी पण चालणार। आमचा हा पुरस्काराचे बेसिक जे आहे ना, की जी व्यक्ती शाकाहारी आहे आणि जी व्यक्तीने विविध क्षेत्रामध्ये आपलं चांगलं काम करून त्यांच्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे, अशा लोकांना पुरस्कार मिळतो। आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, नाव घेत नाही, एका व्यक्तीने आम्ही काल पुरस्कार जाहीर केला आमच्या मीटिंगमध्ये आणि त्यांच्या PAला फोन केला की तुम्ही बायोडाटा पाठवा। ती नॅशनल लेवलची व्यक्ती, फार मोठी व्यक्ती, तर त्या व्यक्तीला सांगितलं, त्यांनी सांगितलं बायोडाटा मला पाठवला। मी म्हटलं तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आधी पत्र पाठवलेलं आहे, मी जो बेसिक शाकाहारी, बरोबर, म्हणजे ते तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली, ही व्यक्ती पंजाबी आहे, ती शाकाहारी नाही। त्या क्षणी एवढ्या मोठ्या व्यक्तीचा पुरस्कार आम्ही मीटिंगमध्ये काल रद्द केला, कारण आता बेसिक भगवान महाराजांची पुरस्काराचं नावच अहिंसा पुरस्कार आहे। अहिंसा पुरस्कार शाकाहारी व्यक्तीला देण्याचा आपल्याकडे प्रेस नोट आहे। जगामध्ये जे आता युद्धाचं वातावरण चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं DJ, साऊंड सिस्टीम अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम न घेता सामाजिक उपयोगाचे, सामाजिक प्रबोधनाचे, जप तप आणि अन्नदान असेल, त्याच्यामध्ये रक्तदान असेल, अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आम्ही ही महावीर जयंती, महावीर जन्म कल्याण साजरा करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांगायला आनंद वाटेल, जवळपास 10 रक्तदान शिबिरे, 11 आरोग्य तपासणी शिबिरे वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठे म्हणजे सगळ्या तपासण्या, नेत्रचिकित्सा असो, दंतचिकित्सा असो, कॅन्सर, कर्करोग तपासणी शिबिर असो, अशी भरपूर शिबिरे सर्व समाजासाठी, म्हणजे बहुजन समाजासाठी, सर्व समाजासाठी आपण ही शिबिरं मोफत करतोय। आणि रक्तदान, अन्नदानाचे सुद्धा बरेच कार्यक्रम आहेत। मी एक कार्यक्रम आपल्याला शॉर्ट मध्ये वाचून दाखवतो इथे। उद्या 25 तारखेपासून हा सप्ताह चालू होतोय। 25 तारखेला पगारी सभागृह कासरवाडीमध्ये जैन श्रावक संघ कासरवाडी पार्श्वनाथ युवक मंडळ यांच्यातर्फे भक्तांबर पठण हा एकदम धार्मिक कार्यक्रमातून सप्ताहाची सुरुवात आपण करतोय। 26 तारखेला पानपोईचं उद्घाटन विजयलक्ष्मी बिल्डिंग, बिजलीनगर, चिंचवड, स्वानंद महिला संस्थातर्फे गौतम प्रसादी भवन उद्घाटन, अन्नधान्य वाटप, सावली निवारा केंद्र जे पिंपरीत होतं त्यांचीच एक शाखा खेडला पांगारी येथे आहे। तिथे आमचे माजी अध्यक्ष नितीन बेकुंठा यांनी भरघोस मदत दिलेली आणि एक भवन तिथे ते बांधून देतात मोठं त्या निवारा केंद्राला, त्याचं सुद्धा उद्या उद्घाटन पण आहे आणि तिथे अन्नधान्य वाटप आहे।